सुरुवात झालेली आहे। आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस म्हणजेच ऋषी पंचमी आहे। काल गणपती बाप्पाचं आगमन झालं। सगळ्यांच्या घरांमध्ये, मंडळांमध्ये, मंदिरांमध्ये गणपती बाप्पा अगदी दिमाखात विराजमान झालेले आपल्याला दिसून येत आहेत आणि आज ऋषी पंचमी आहे। ऋषी पंचमीच्या निमित्ताने पुण्याचं आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि याच कार्यक्रमाच्या ठिकाणी मी आता उभी आहे। तुम्ही बघताय माझ्या मागे हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी आलेले आहेत। विशेषतः महिला भाविकांची संख्या यात लक्षणीय असल्याचं पाहायला मिळतं। खूप मोठ्या संख्येने महिला भाविक अगदी छान पारंपरिक वेशामध्ये या ठिकाणी दाखल झाल्यात। खरं तर हा कार्यक्रम 4 वाजता चालू होणार होता। 4 वाजता पहाटे इथे सगळे भाविक जे आहेत ते येऊन बसले होते आणि त्यानंतर 5 वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू झाला। आता तासाभरानंतर कार्यक्रम संपलेला आहे आणि कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा आपण बघतोय हजारोंच्या संख्येने जितकी नजर जाईल तितक्या लांबपर्यंत आपल्याला इथे सगळे भाविक जे आहेत ते गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आता उभे असलेले दिसून येत आहेत। खूप मोठ्या संख्येने भाविकांची लाईनी लागलेल्या आहेत लिटरली इथे आणि जवळपास हे भाविक जे आहेत ते अनेक भाविक जे लांबून आलेत ते पहाटे 3 वाजल्यापासून या ठिकाणी आहेत। गणपती बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी, एक छोटंसं दर्शन घेण्यासाठी हे सगळे भाविक या ठिकाणी जमलेले आहेत आणि आता कुठेतरी दर्शन या भाविकांसाठी सुरू झालंय। त्यामुळे गणपती बाप्पा जिथे विराजमान झालेले आहेत, जिथे हा देखावा मंडळाच्या वतीने साकारण्यात आलाय, त्या देखाव्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि तिकडेच दर्शनासाठी रांगा लागल्यात। म्हणजे आपण या ठिकाणी बघतोय की गर्दी भाविकांची आहे। एक नारळ वाहण्यासाठी, एकदा दर्शन घेण्यासाठी बाप्पाचं महिला विशेषतः खूप मोठ्या संख्येने आलेल्या आहेत। म्हणजे अनेक बाउन्सर्स या ठिकाणी आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, मात्र हजारोंच्या संख्येने हे सगळे भाविक आहेत। आपण ऐकतोय की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरयाचा जयघोष या ठिकाणी सुरू आहे आणि या जयघोषामध्ये हा सगळा कार्यक्रम मंडळातर्फे घेण्यात येतोय। दरवर्षी खरं तर हा कार्यक्रम इतक्याच जल्लोषात घेण्यात येतो आणि असाच कार्यक्रम यंदा सुद्धा घेण्यात आलेला आहे। इथल्या काही महिला भाविकांशी आपण बोलणार आहोत, त्यांच्या या अथर्वशीर्ष पठणानंतरच्या नेमक्या भावना काय आहेत। खूप प्रसन्न वातावरण आहे, त्यामुळे त्यांना इथे येऊन कसं वाटतंय हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। त्या माझ्याबरोबर अनेक महिला आहेत। खूप सकाळी उठून अक्षरशः 5 वाजता खूप छान नटून थटून इथे आलेल्या आहेत। सगळ्या ट्रेडिशनल पोशाखात असलेले आपल्याला दिसून येतात। काही महिलांशी बोलणार आहोत। ताई, कसं वाटतंय? खूप लवकर आलात आज उठून सगळ्याजणी, खूप छान दिसताय आणि सगळ्याजणी, तर कसं वाटतंय? आम्ही सगळ्या पहाटे 4 वाजता उठून आवरतो आणि ऋषी पंचमीची आम्ही आतुरतेने वाट बघतो की कधी हा कार्यक्रम, गणपतीच्या ह्या दिवसातला ऋषी पंचमी हा दिवस कधी येतो। आम्ही पहाटे उठून लवकर छान आवरून मांडवात येतो आणि पहाटे इथलं वातावरण इतकं प्रसन्न असतं की दुसरं काहीच सुचत नाही। बाप्पा, फक्त बाप्पा दिसतो बस। आणि आज रविवार असल्यामुळं हजारोच्या संख्येने महिला इथं उपस्थित आहे ऋषी पंचमीचा कार्यक्रम करण्यासाठी आणि एवढ्या महिलांच्या उपस्थितीत आज आम्ही अथर्वशीर्ष पठण केलंय, ऐकलंय। याचे स्पंदन हवेत अजूनही आहे, हे सांगताना सुद्धा अंगावर काटा येतोय। खूप प्रसन्न आणि सुंदर वातावरण आहे। आम्ही फक्त दरवर्षी या 10 दिवसातल्या ऋषी पंचमीची आतुरतेने वाट बघतो। पहिल्या दिवशी दमतो गणपती बाप्पा बसून तयारी करून, पण तरी पहाटे लवकर उठून इथं येतो। गणपती बाप्पा मोरया। तुम्ही किती वर्षांपासून येताय? तरी आम्ही ना सर 20-1 वर्ष तर सहजच झालं। सलग 20 वर्ष तुम्ही? आम्ही इथे मंडळामध्येच आहोत ना, त्याच्यामुळे येतो आम्ही। तर कसं वाटतं आता? हे सगळं खूप छान देखावा आहे, तुम्ही देखावा पाहिलात का? दर्शन घे म्हणजे तो तर नयनरम्यच आहे, म्हणजे तो डोळ्यात सुद्धा सामावून घेऊन सुद्धा आपलं मन भरत नाही। इतका बाप्पाचा सुंदर देखावा असतो, एक लक्ष फक्त बाप्पाकडेच राहतं आपलं आणि इतकं प्रसन्न वातावरण असतं। लाखोनी महिला येतात, खूप प्रसन्न वातावरण असतं आणि सगळ्यांना आनंद भेटतो, खूप छान वाटतं। ताई, तुम्हाला कसं वाटतंय? सकाळी आलेला आहात इथे, गणपती बाप्पाकडे काही मागितलं का विशेष? नाही, मग गणपती बाप्पाकडे हे आम्ही गणपती बाप्पाची सेवा करायला मिळते तेच आमच्यासाठी खूप आहे। आम्ही खूप पहाटे उठून आवरून तयार होऊन मंदिरात येतो ऋषी पंचमीच्या दिवशी। तुम्ही काय सांगाल ताई? खूप छान दिसताय। पहिले तर तुमची साडी पण खूप सुंदर आहे। कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? आणि हे खूप प्रसन्न वातावरण आहे, हजारोंच्या संख्येने महिला इथे आल्यात, रस्ते बंद आहेत तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणपर्यंत पोहोचलात, हे विशेष। आम्ही या मंडळाच्याच कार्यकर्ते आहोत
आम्ही हे सगळं 10 दिवस सगळं प्री प्लॅन वगैरे करून सगळ्या महिला इथे 15 ते 20 हजार महिला सगळ्या इथे अथर्वशीसाठी उपस्थित असतात. आम्ही सगळं आधीच ठरवून घेतो की कुणी काय कसं छान नटून वगैरे बाप्पाला जायचं, कधी उपस्थित राहायचं, पहाटे काय अरेंजमेंट्स करायच्या वगैरे सगळं आम्ही इथे येऊन सगळं ठरवतो. आधी सगळ्या आमच्या बैठकी वगैरे होतात तेव्हा आम्ही ठरवतो. सगळं शंखनाद वगैरे प्रत्येकांना वेगवेगळे कार्य वाटून दिलेलं असतं, त्याप्रमाणे आम्ही आमचे कार्य करत असतो. दगडूशेठ हलवाई गणपती पुण्याचं आराध्य दैवत मानलं जातं. तर आता इतका मोठा सोहळा गणपती बाप्पाकडून चालू आहे, दुसराच दिवस आहे आज गणेशोत्सवाचा, तर काय भावना आहे तुमच्या? मी आतापर्यंत हे माझं हे 14वं का 15वं वर्ष आहे. दरवर्षी उठून आम्ही सकाळी लवकर 3 वाजता उठून आम्ही येतो आणि आमचं दर्शन छान होतं, मन प्रसन्न होतं आणि आल्याचं समाधान आम्हाला होतं. एक होतं म्हणजे 10 दिवसात आमचं दर्शन होत नाही, पण या दिवशी आम्हाला हक्काने दर्शन मिळतं आणि खूप छान वाटलं आम्हाला. खूप भावना भरभरून व्यक्त करताना महिला दिसत आहेत. ताई, काय सांगाल, तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं. पुण्याच्या वैभवशाली श्रीमंत दगडूशेठ गणपती आहे, सगळ्यांचं आराध्य दैवत आहे आणि त्याच्या अथर्व शिष्य पठण करायला मिळालं हे आमचं भाग्यच आहे आणि खूप मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. खूपच आध्यात्मिक वातावरण आहे आणि ते पहाटे 5 वाजल्यापासून आम्ही अनुभवतोय साग्र संगीत अगदी. ताई, तुम्ही काय मागितलं? काही नाही, पण छान वाटतंय. पण येऊन इथं खूप प्रसन्न वातावरण आहे, भरपूर महिला आल्या आहेत. दरवर्षी आपण बघतोय की या सगळ्या महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात उत्साह आहे. काही मंडळाच्या कार्यकर्त्या आहेत, काही बाहेरच्या महिला आहेत ज्या 4 वाजता उठून या ठिकाणपर्यंत पोहोचलेल्या आहेत, कारण बरेचसे रस्ते जे आहेत ते बंद आहेत. मात्र तरी सुद्धा या महिला खूप सुंदर पारंपरिक वेशात नटून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अथर्व शीर्ष पठण सुद्धा नुकतंच पार पडलंय आणि खूप उत्साहाच्या वातावरणात, प्रसन्न वातावरणामध्ये हा सगळा कार्यक्रम जो आहे तो मंडळातर्फे घेण्यात आलाय. भाविकांमध्ये आता दर्शनासाठीची चढाओढ लागल्याची पाहायला मिळते, कारण खूप मोठ्या संख्येने जवळपास 15 ते 20 हजार भाविक सध्याच्या घडीला या ठिकाणी आहे. त्यामुळे या सगळ्याच भाविकांना आता दर्शन घ्यायचं आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनाची आस या सगळ्या भाविकांना लागल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.